आज सकाळ जरा वेगळी होती कारण आज स्वयंपाक नव्हता. नमस्कार मित्रांनो, शुभ सकाळ. आज सकाळी उठल्यावर लक्षात आलं की आज स्वयंपाक नाही आणि ते ऐकूनच मन एकदम खुश झाले. म्हणजे काय तर आज थोडं फ्री टाइम मिळाला. मग काय निवांतपणे देवपूजेला सुरुवात केली. अगरबत्ती लावली, दिवाबत्ती केली. मनापासून देवाचं दर्शन घेतलं. अशी निवांत देवपूजा झाली की मन एकदम शांत, घरात प्रसन्न वातावरण. तुळशीला पाणी घातलं, अगरबत्ती लावली, दिवा लावला. खूप छान वाटत होतं. आज एवढा निवांत वेळ मिळाला की कारण काल रात्रीच आम्ही पावभाजी केली होती आणि आजच्या डब्यात पण पावभाजीच होती. सकाळी फक्त भाजी गरम केली आणि चहा बनवला. ब्लॅक टी म्हणजे सकाळची खरी एनर्जी. चहा झाल्यावर डब्बा भरला. पावभाजी, फ्रूट सलाड, छान गोड पेरू आणि मग निघाले शाळेसाठी. शाळेचं सगळं काम संपवलं आणि घरी परत आले. स्टेशनवर गाडगी घ्यायला आली होती. गाडीवर तिची मस्ती, हसणं आणि तिचा गोड चेहरा. घरी येऊन चहा घेतला, थोडं फ्रेश झाले आणि लगेच कोचिंगसाठी तयारी केली. आज कोचिंगमध्ये फिटनेस ॲक्टिव्हिटीचा प्लॅन होता, पण मजा भरपूर आली. घरी परतल्यावर आज खास सरप्राईज म्हणजे महाबळेश्वरहून फ्रेश स्ट्रॉबेरी. खूप सगळ्यांनाच आवडते. थोडं खेळणं, थोड्या गप्पा आणि दिवस संपला गोड आठवणीसोबत. तर मित्रांनो, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.